नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहे, तो म्हणजे OMR शीट फिलिंग टेक्निक्स. वास्तविक पाहता सर्व अभ्यास आपण गेल्या 2 वर्षभर करत आलो आहे, परंतु परीक्षेतल्या 3 तासामध्ये आपण जो क्वेश्चन पेपर मधील जे प्रश्नाचं उत्तर आहे ते OMR फिलिंग करत असताना बऱ्याचशा चुका होतात आणि त्यामुळे तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो. त्यासाठी म्हणून काही टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्सचे 5 प्रकार वेगवेगळे केलेले आहेत. त्यामधलं कोणता आपल्यासाठी सुटेबल होऊ शकतो याचा विचार करून आपण आज तो सोडवायचा आहे. एकतर OMR सीट ज्यावेळेस आपल्या सोबत येईल त्यावेळेस सर्व फॉर्मॅलिटीज ज्या पूर्ण करा. आपण प्रत्येक वेळेस परीक्षा देत असताना त्या सर्व गोष्टी, तुमचा ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर, ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्यावेळेस तुमच्या हातात क्वेश्चन पेपर येईल त्यावेळेस हा कशाच पद्धतीने फिल केला गेला पाहिजे त्या संदर्भात पहिला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एकतर OMR वरती जे तुम्ही समजा 4 नंबरचं क्वेश्चन असेल किंवा 3 नंबरचा क्वेश्चन असेल, त्याचा आन्सर जे उत्तर आलेलं आहे ABCD मधलं B किंवा C उत्तर असेल, तर ते उत्तर जे आहे ते पहिलं कन्फर्म केल्यानंतर तुम्ही जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा नंबर आणि OMR सीट मधला जो क्वेश्चन नंबर आहे त्याचा आन्सर सेम चौथा प्रश्न असेल किंवा 40वा प्रश्न असेल तर 40वाच आहे का हे पहिला पहा. म्हणजे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो. आणि त्याने पहिल्यांदा डॉटला आणि डॉट करून आतून संपूर्ण जो दिसणार आहे आपला, समजा जो पर्याय आपण निवडणारा समजा C हा पर्याय असेल तर C कम्प्लीट तिथं पुसलं गेलं पाहिजे. म्हणजे 3 नंबरचा पर्याय हा पूर्ण असा भरला गेला पाहिजे आणि अगदी टिक छोटं करून चालणार नाही, कारण ते कॉम्प्युटरनं रेकॉर्ड केलं पाहिजे. म्हणजे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही उत्तर दिले खरं, परंतु ते तिथं रेकॉर्ड झालं पाहिजे. जर ते रेकॉर्ड नाही झालं तर तुमचं मार्क पडणार नाही. त्यामुळं कधी पण लक्षात घ्या, ज्यावेळेस पुढे आम्हाला सांगणार आहे तुम्हाला तुमचे जे काही OMR सीट भरलेले आहेत ती तुम्हाला येणार आहे, त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस पण तुम्हाला मिळत असतात. म्हणजे काय की तुम्ही जे OMR सीट फिल केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही 3 नंबरचा पर्यायाला बबलिंग केलेलं आहे, तर ते बबलिंग केलेलंच तुम्ही कॉम्प्युटरनं रीड केलंय का नाही याच्या संदर्भातला रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा आपल्याला मिळत असतात. काही वेळा आपण बबलिंग करतो पण ते कॉम्प्युटर रीड करत नाही, म्हणजे तुम्ही त्याला गडदरित्या केलेलं नसतं, त्यामुळे तुमचं ते बरोबर येत असताना सुद्धा स्कोअरमध्ये त्याचं गणना होत नाही. त्यामुळे तुम्ही ठळक केलं पाहिजे, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता आपण काय करणार आहे की टेक्निक्स आहेत, एकूण आपण CMG टेक्निक्स म्हणजे करिअर मेकिंग गार्डन्स OMR सीट फिलिंग टेक्निक्सचे 5 प्रकार केलेले आहेत. म्हणजे आपण कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे त्याच्यातली एक रूढ असणारी आणि सर्वसाधारणपणे जी आपल्याला करायला नाही पाहिजे, म्हणजे अवॉइड करायला पाहिजे, ती पहिल्यांदा टेक्निक सांगतोय. ते म्हणजे बऱ्याच वेळा काय होते की संपूर्ण 180 प्रश्नाची उत्तरं आपण वाचून तिथंच टिक करायचं, क्वेश्चन पेपरवरती छोटं टिक करायचं आणि एकदम शेवटी आपण बबलिंग करायचं. असा एक टेक्निक आहे की ते आपण अवॉइड करायचंय असं माझं म्हणणं आहे. सर्वात शेवटी त्याला आपण OMR सीट फिलिंग ऍट द एंड असं म्हणतो. म्हणजे सर्वात शेवटी OMR सीट भरायचं जे टेक्निक आहे ते आपण वापरायचं नाही शक्यतो. कारण काय होतं की बऱ्याच वेळा सर्व प्रश्न झाल्यानंतर शेवटच्या 10 मिनिटात तुम्ही ज्यावेळेस OMR फिलिंग करायला जाता त्यावेळेस गडबड होते आणि समोरून क्वेश्चन पेपर आपल्या हातातून घेतला जातो आणि तुमचे 5-25 प्रश्नांची बबलिंग करायचं राहू शकतं. त्यामुळं पहिल्यांदा कोणतं अवॉइड करायचंय तर OMR सीट फिलिंग ऍट द एंड हे जे टेक्निक आहे ते तुम्ही शक्यतो टाळा असं मला वाटतंय. दुसरी जी टेक्निक आहे त्याला आपण क्वेश्चन वाईज OMR सीट फिलिंग टेक्निक असं म्हणूया आपण. त्याच्यामध्ये क्वेश्चन वाईज म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर पाहायचं, उत्तर टिक करायचं आणि लगेचच इकडे बबलिंग करायचं. म्हणजे एक प्रश्न झाला, 4थ्या नंबरचा प्रश्न, 10व्या नंबरचा प्रश्न, त्याचं 10व्या नंबर इकडं शोधा आणि जे काही आन्सर आहे ते बबलिंग करा पुढे जा. एक एक प्रश्न हे करत आहे. ही सुद्धा मोस्ट रिलायबल आहे असं माझं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला टाइम जाणार आहे. त्यामुळे सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं यामध्ये जास्त जाणार आहे. ही सुद्धा तुम्हाला तुमच्या आजपर्यंतच्या पद्धतीमध्ये असेल तर तुम्ही वापरू शकता. त्याला आपण क्वेश्चन वाईज OMR सीट फिलिंग टेक्निक असं म्हणूया. दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण तिसऱ्या टाईपचा आहे, त्याला सब्जेक्ट वाईज OMR सीट फिलिंग टेक्निक असं म्हणूया. तर सब्जेक्ट वाईज म्हणजे बायोलॉजी, पहिल्यांदा बायोलॉजी आहे, समजा बॉटनी आणि झुलॉजी, त्यात 45 प्रश्नांची उत्तरं प्रश्न वाचा आणि त्याचे क्वेश्चन पेपरवरती टिक करा आणि परत बबलिंग 45च्या 45 करा. नंतर झुलॉजीचे 45 प्रश्न वाचा, त्याचे उत्तर क्वेश्चन पेपरमध्ये लिहा, ते टिक करा आणि परत तिकडे बबलिंग करा. नंतर केमिस्ट्री घ्या, केमिस्ट्रीचे 45 प्रश्न वाचा, ते टिक करा आणि परत असे क्वेश्चन वाईज
करत राहा. म्हणजे जो तुम्हाला सोपा जाणार आहे तो पहिला घ्या, नंतर जो त्यानंतर सेकंड सोपा जाणार आहे तोच घ्या, आणि सगळ्यात अवघड जाणार आहे सगळ्यात शेवटी घ्या असं म्हणा. या टेक्निकला आपण सब्जेक्ट वाईज OMR सीट फिलिंग टेक्निक असं म्हणूया. ही सुद्धा वापरायला काही हरकत नाही. आणखी एक टेक्निक आहे, त्याला 4थ्या नंबरची टेक्निक आहे. त्याला आपण क्वेश्चन सेट्स म्हणजे 10 क्वेश्चन सेट्स किंवा 5 क्वेश्चन सेट्स किंवा 25 क्वेश्चन सेट्स असं करायचं. खरं तर 10चा आपण धरूया. त्याला आपण काय करूया, 10 क्वेश्चन सेट जातं. 1 ते 10 प्रश्नाची उत्तरं आपण शोधा, त्यानंतर त्याला टिक करा आणि तेवढे 10 आपण इकडे OMR सीट वरती फिल करू, बबलिंग करून घ्या. नंतर 11 ते 20 या सगळ्यांचे क्वेश्चन पेपरवरती टिक करा आणि इकडे बबलिंग करा. पण करत असताना लक्षात घ्या की 14व्या नंबरला इकडं 14व्या नंबरला OMRला फिलिंग बबलिंग केले का हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आपण ह्या टेक्निकला म्हणून म्हणूया की क्वेश्चन सेट वाईज OMR सीट फिलिंग टेक्निक असं म्हणूया. आणि 5व्या प्रकारचं जे आहे त्याला आपण पेज वाईज OMR सीट फिलिंग टेक्निक असं म्हणूया. पेज वाईज म्हणजे आता हा क्वेश्चन पेपर आहे समजा, या क्वेश्चन पेपरमध्ये पहिल्या पेजवरती समजा 4च प्रश्न आहेत, तर तेवढे 4 प्रश्नांची उत्तरं टिक करून घ्या आणि OMR सीट भरून घ्या. नंतर दुसरं पेज घ्या, दुसऱ्या पेजवर 6 प्रश्न असतील समजा, तर 6 प्रश्न जे असतील ते 6 प्रश्नाची उत्तर टिक करून घ्या आणि OMR सीट वरती फिल करून घ्या. तिसऱ्या प्रश्नामध्ये असेल तर इथे 7 प्रश्न असतील किंवा 12 असतील किंवा 2च असतील किंवा 3 असतील, कोणते असेल. एक पेज आहे ना, तो पेज संपलं की पुढे जा आणि हे सगळं करत जावा. ही सुद्धा चांगलं आहे. बऱ्यापैकी सगळ्यात शेवटी ऍट द एंड OMR शीट फिलिंग जो ऍट द एंड आहे तो टेक्निक सोडून सर्व प्रकारचं तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटतंय ते तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये क्वेश्चन वाईज आहे ते सुद्धा चांगलं आहे, परंतु त्याच्यासाठी टाइम कन्झ्युमिंग आहे. दुसरी गोष्ट सब्जेक्ट वाईज ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. ह्याच्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे शेवटचा पेपर जर समजा 45 प्रश्नांची उत्तराला वेळ कमी पडू शकतो. त्यामुळं दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्वेश्चन सेट वाईज, म्हणजे 10-10ची सेट करा आणि प्रत्येक 18 सेट करा आणि 10-10ची सेट फिल करून घ्या. आणि दुसरं सर्वात शेवटचं पेज वाईज आहे, म्हणजे एका पेज आहे तो कम्प्लीटच करून जावा. आता हे सर्व झाल्यानंतर बबलिंगसाठी पण महत्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे बबलिंग करत असताना तुम्ही मध्ये 2 प्रश्नाची उत्तरं सॉल्व्ह केलेली नाहीत, तो तिथं लक्ष द्या. म्हणजे बऱ्याच वेळा आपण एक लाईन करत येतो आणि 44व्या नंबरचा प्रश्न सोडलेला असतो, 45वा आपण प्रश्न सोडलेला असतो आणि 46वा प्रश्न ज्यावेळेस लिहायला घेतो त्यावेळेस इथं बबलिंग करताना 45ला करतो, त्यामुळे पुन्हा सगळी लाईन चुकवू शकते. म्हणजे बऱ्याच वेळा क्वेश्चन वाईज जर सोडवायला गेलं तर तुमचं बऱ्यापैकी सोपं जाऊ शकतं, परंतु वेळ जाईल. तुम्ही 57च्या प्रश्नाला 57चं उत्तर लिहू शकता, परंतु जर समजा तुम्ही असे म्हणजे सब्जेक्ट वाईज करायला गेला तर लाईन टू लाईन चुकण्याची पण शक्यता असते. त्याच्याकडे पण तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. एकंदरीत ही सर्व प्रॅक्टिस आहे ना, आता समजा OMR सीटचे आपल्याकडे उपलब्ध आहे ते तुम्हाला मी देईन. सर्वजण त्याचे OMRचे एक 10 प्रिंट काढून घ्या आणि ते बबलिंग करायची सवय करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला ह्या सर्व टेक्निक मधले कोणती कन्व्हिनियंट टेक्निक वाटतात ते तुम्ही वापरा आणि तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर मिळवण्याचा प्रयत्न करा. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट UG बऱ्याच वेळा नीट UG 2026 जी प्रक्रिया आहे त्याच्याला 10 दिवस राहिले. टेन्शन घेऊ नका, काही त्यांना मानसिक ताणतणाव घेऊ नका. क्वेश्चन्स मध्ये सोडवायला गेल्यानंतर आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यामध्ये कोणता पेपर सोपा वाटतो तो पहिल्यांदा घ्या. कदाचित काही जणांना केमिस्ट्री सोपा वाटत असेल, काही जणांना फिजिक्स पण सोपा वाटत असेल, पण शक्यतो बऱ्यापैकी 90% जास्तीत जास्त स्कोर होणारा जो आहे तो बायोलॉजी आहे. तुम्ही बायोलॉजीमध्ये बेस करायला लक्षात ठेवा. त्यामुळे बायोलॉजी, बॉटनी आणि झुलॉजीचे दोन्ही जो सेट आहेत ते पहिले कम्प्लीट करा, नंतर केमिस्ट्रीकडे जा आणि नंतर फिजिक्सकडे जा असं माझं म्हणणं आहे. फिजिक्सला सुद्धा दुय्यम समजायचं काही कारण नाही, पेपर अवघड येऊ शकतो, म्हणजे प्रत्येक वेळेस येतोच असं पण का नाही. एकंदरीत या सर्व गोष्टीच्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला 3 तासामध्ये गेल्या 2 वर्षाचा अभ्यास कंप्लीट करून त्याच्यामध्ये मांडायचा आहे. त्यामुळे आपल्याला जर समजा मानसिक ताणतणावाखाली जाऊ नका. कोणताही प्रश्न सोपा किंवा अवघड नसतो. जर सर्व क्वेश्चन पेपर अवघड गेला तर आपलं मेरिट खाली येणार आहे, रँक आपल्याला चांगला मिळू शकणार आहे. त्यामुळं मार्क्सवरती अवलंबून नाही. पेपर सोपा असेल तर सर्वांनाच सोपा असेल, अवघड असेल तर सर्वांनाच अवघड असेल. त्यामुळं काही विचार करू नका, टेन्शन घेऊ नका. बिनधास्त 3 तासाचं तुमचा वेळ घालवा आणि खूप एन्जॉयफुली प्रश्नपत्रिका सोडवा. यश 100% आपलं आहे. एवढाच महत्वाचा जो काही कॉन्फिडन्स आहे या माध्यमातून देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.